आपण शहरामध्ये गाड्यांच्या मागे पडतो, परंतु जे महागड्या गाड्या आहेत, 2-2 कोटीच्या गाड्या, 50-50 लाखाची गाडी, 1-1 कोटीच्या गाड्या, तिथं 4-4 दिवस त्यांच्यावर एवढी धूळ असते आणि ते लोक घोड्यांमागे फिरत आहेत. धुळेमध्ये जे राजवाडे संशोधन मंडळ आहे, आपण जर त्या संशोधन मंडळाच्या ग्रंथांमध्ये जर मागे गेला तर त्याच्यामध्ये आपल्याला सारंगखेडा किती जुना अश्व बाजार आहे किंवा जुनं त्याला किती मोठी ऐतिहासिक अशी परंपरा आहे, आपल्याला त्याच्यामध्ये अनेक संदर्भ आपल्याला तिथं दिसून येतील. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख. आपल्या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रिय आणि गाजलेल्या संवाद कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या संवाद कट्ट्याचे प्रमुख अतिथी आहेत आपल्या शहादा तालुक्यातल्या दोंडाईच्या जवळच्या सारंगखेड्याचे चेतक फेस्टिवलचे सध्याचे यजमान, सूत्रधार, आयोजक, की ज्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमुळे एका 12-13 हजार लोकवस्ती असलेल्या सारंगखेड्याचं नाव अख्ख्या जगात पसरलं आहे, त्या जगाच्या नकाशावर गेलेलं आहे. एक ब्रँडिंग चेतक फेस्टिवलमुळे मित्रांनो हे शक्य झालेलं आहे. आणि लीडरशिप काय असते ते आजचे गेस्ट श्रीयुत जयपाल सिंह रावल यांच्याकडे पाहून आपल्याला कळतं आहे. रावलजी, आमच्या या मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीनं आजच्या 199व्या भागामध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचे धन्यवाद. आज खरंच मित्रांनो अतिशय चांगला योग जुळून आला आहे बघा. म्हणजे अत्यंत व्यग्र व्यस्त असलेला आणि कार्यमग्न असलेला एक माणूस की ज्याने यशगाथा लिहिलेली आहे आणि जवळपास 350 वर्षापूर्वीची ही परंपरा, ही लेगसी, ही ऐतिहासिक परंपरा, ही ट्रॅडिशन, हे जे समर्थपणे पुढे चालू ठेवता आहे तो वसा आणि वारसा फोरफादर्सचा व आपल्या सगळ्या परंपरे आलेल्या सगळ्या गोष्टी त्या निष्ठेने जपत जयपालजी आज ते नेतृत्व करत आहेत. आणि लाखो करोडोंची खऱ्या अर्थानं उलाढाल असलेलं आर्थिक गणित हे खरंच सुटतं की नाही मला माहिती नाही. आपण त्यांनाच विचारूया आणि जाणून घेऊया एकूणच ही यशोगाथा जी आहे. मित्रांनो, हॉर्स रायडिंग, घोडापालन, रेसिंग या सगळ्या नेहमीच्या गोष्टी झाल्या आहेत. अति प्राचीन काळांपासून, राजे रजवाड्यांपासून हे सगळं चालत आलेलं आहे. अगदी महाराणा प्रताप घ्या किंवा छत्रपती शिवराय घ्या, त्यांच्या त्या सगळ्या घोडदळामध्ये असलेले घोडे कसे अगदी चपळ होते, किती ताकदवान होते, त्यांची किती स्ट्रेंथ होती, हे सगळं आहे. आणि ते घोडे म्हणजे गुणांवर दान खातात असं आपण नेहमी म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत. तर हे सगळं ह्या यात्रेचं जे काही यश आहे आणि त्याचं सगळं जे क्रेडिट आहे हे एका पॅशनेट माणसाला जातं आहे. पॅशन असली पाहिजे तेव्हा आपण यशोगाथा लिहू शकतो. तर राहुलजी, ह्या सगळ्या सारंगखेडची जी चेतक फेस्टिवल आहे, एका अर्थानं डिसेंबर महिन्यात दरवर्षी हा जो उत्सव असतो, महाउत्सव असतो, तो जगभर पसरलेला आहे. काय सांगाल याचं, कधीपासून हे सगळं चालत आलेलं आहे? सारंगखेडाचा हा अश्वमेळा, अश्व बाजार, याला पारंपरिक अशी ऐतिहासिक अशी परंपरा आहे. वा. आणि ही ऐतिहासिक परंपरा गेल्या 350 वर्षापेक्षा जास्त पासून ती सुरू आहे. तापी नदीच्या समृद्ध किनारी, जिथं पाणी असावं, जिथं चाऱ्याची उपलब्ध असावी, आणि हे सर्व हेरून त्या काळामध्ये म्हणजे उत्तर पश्चिम भागातनं जिथं अश्व आहेत, जेव्हा आपल्या सीमा नव्हत्या, जेव्हा संपूर्ण आपण अफगाणिस्तानपर्यंत एक होतो, कारण तेव्हा ज्या परिसरामध्ये घोडे आहेत, अश्व आहेत, आणि त्या परिसरामध्ये मग आपण जर बलोचिस्तान बघितलं, आपण अरबस्तान बघितलं, आपण पाकिस्तानचा सिंध प्रांत असेल, आपल्या भारतातला मारवाड
काठेवाड प्रांत असेल आणि ह्या परिसरातनं जे अश्व यायचे, जे वॉर हॉर्सेस होते, जे अश्व पालनासाठी ते चांगल्या प्रजातीचे अश्व होते आणि ते यायचे आणि ते मग दक्षिण आणि उत्तर पश्चिम भागातला मध्यबिंदू हा सारंगखेडा होता आणि म्हणून ह्या सारंगखेड्याच्या तापी नदीच्या समृद्ध अशा वसलेल्या किनाऱ्यावर त्यावेळेपासून ऐतिहासिक काळापासून इथं अश्व विकायला, घोडे विकायला येत असत. मग तेव्हा वाहनं नव्हती, तेव्हा रेल्वे नव्हती, बरोबर, तेव्हा काही नव्हतं. तेव्हा फक्त ट्रान्सफॉर्मेशनचं म्हणजे ट्रान्सपोर्टचं एक साधन म्हणून आपल्याकडे अश्व होता, घोडाच होता, घोडा गाड्या होत्या, मुख्य साधन होतं. आणि दळणवळणाचं मुख्य साधन असल्यामुळे त्यावेळेस मग दळणवळणासाठी लागणारे घोडे असतील, जे शेतकरी पण त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर अश्वपालन करत असत. मग सैन्यामध्ये जे आपल्या राजे महाराजे यांना अस्तबलामध्ये अश्व लागत असत आणि मग ते असतील आणि असे सर्व प्रकारचे जे गरजू असलेले खरीददार त्या सारंगखेड्यामध्ये येत असत. आणि त्या काळापासनं दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर दत्तांच्या जयंतीपासनं ते तिथं सुरू व्हायचं आणि मग महिने त्यावेळेस ते खरं म्हणजे चालत असायचं. आणि मग गरजेप्रमाणे राजे महाराजे नवाब बादशाह हे तिथून अश्व घेत असत, सामान्य माणसापर्यंत तर महाराजापर्यंत तिथून आपल्या गरजेप्रमाणे अश्व घ्यायचे. आपण इतिहासामध्ये जरा मागे जाऊन बघितलं तर छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हस्तबलामध्ये सुद्धा सारंगखेड्यामधनं अश्व घेतला असा उल्लेख आपल्याला बऱ्याच याच्यातनं आढळतो. आणि आमच्या धुळेमध्ये जे राजवाडे संशोधन मंडळ आहे, आपण जर त्या संशोधन मंडळाच्या ग्रंथांमध्ये जर मागे गेला तर त्याच्यामध्ये आपल्याला सारंगखेडा किती जुना अश्व बाजार आहे किंवा जुनं त्याला किती मोठी ऐतिहासिक अशी परंपरा आहे, आपल्याला त्याच्यामध्ये अनेक संदर्भ आपल्याला तिथं दिसून येतील. आणि हा असा सारंगखेड्याचा ऐतिहासिक असा अश्व बाजार तिथं भरत होता. आणि मग तिथं येणारे अनेक राज्यातले लोक, अनेक तिथं त्याला फक्त एक अश्व बाजार म्हणून ओळख त्या काळापासून निर्माण झालेली होती. आणि मग जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये 2013ला अश्व बाजार, सारंगखेडा अश्व बाजार किंवा सारंगखेडा घोड्यांची यात्रा ही अशी त्याची ओळख होती. परंतु जर याला जगाच्या समोर आणायचं असेल, याला जर मोठं करायचं असेल आणि लोकांच्या जवळ आणायचं असेल तर मग याला आपण काहीतरी चांगलं नाव दिलं पाहिजे आणि ती ओळख निर्माण केली पाहिजे. मग ह्या हेतूने मी त्यावेळेस सारंगखेडाचा सरपंच होतो आणि पंचायत समितीचा सभापतीही होतो. आणि मग त्या काळापासून आम्ही त्याची सुरुवात केली. आणि मग तेव्हापासून 2013ला आम्ही याचं चेतक फेस्टिवल म्हणून नाव दिलं. आणि चेतक नाव द्यायचं म्हणजे आता घोड्यांशी संदर्भित असेल, अश्वांशी संदर्भ असेल तर मग त्याला नाव काय द्यायचं, त्याला समर्पक नाव काय, तर ते चेतक शिवाय नाही. चेतक हा महाराणा प्रताप सिंहांचा स्वामी भक्तीसाठी, आपल्या स्वामीला म्हणजे वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणारा अश्व आणि बलिदानाचं ते एक प्रतीक होतं. आणि म्हणून आम्ही या महोत्सवाचं नाव चेतक महोत्सव, चेतक फेस्टिवल सारंगखेडा म्हणून याला आम्ही जगाच्या पुढे आणलं. वा, म्हणजे ही यशोगाथा, अश्व बाजार, अश्वयात्रा ते थेट सांस्कृतिक धरोहर बनलेली जागतिक कीर्तीची हा सगळा मेळा आहे, नाही का? म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्व याला आहे. कारण अनेक इव्हेंट्स या निमित्ताने होतात. करोडोंची उलाढाल तर होते, पण रोजगार निर्मिती पण होते. आणि याच्यामध्ये असं एक अजून आहे की जे लोक, जे व्यापारी हे घोडे घेऊन यायचे ते त्यांचा परिवार आणत असत. कारण महिन्यानुमहिने प्रवास आणि त्यांचे ते 6-6 महिने वर्ष बाहेर निघायचे. आणि मग ते तिकडनं येताना, अफगाणिस्तानवरनं येताना, बलुचिस्तानवरनं येताना काय आणायचे, ड्रायफ्रुट्स आणायचे. मग काही आपल्या मारवाड त्या तिकडच्या भागाचा मसाला आणायचे. मग कुणी त्या महिला त्यांच्यासोबत त्यांचे परिवार असायचे, ते बँगल्स आणायचे, बांगड्या आणायचे, वस्तू आणायचे, त्यांचे कपडे आणायचे.
आणि मग त्याचं सुद्धा ते एक त्या वस्तू सुद्धा या माध्यमातून तिथं मिळायला लागलं. ती एक यात्रा आणि आश्वांचा बाजार आणि मग त्याचं मग ती मोठी खरं म्हणजे झाली. आणि मग त्याप्रमाणे तिथलं नाच गाणी आले, तिथले सांस्कृतिक वारसा आला, ते सुद्धा होत होतं. आणि म्हणूनच खरं म्हणजे आज आपल्याला इंटरनेटची अनेक साधनं आहेत, परंतु त्या काळात असं जर काही होत असेल तर तिथं असे सर्व महोत्सव व्हायचे, सांस्कृतिक महोत्सव व्हायचे. आणि मग तिथं आलेल्या लोकांना ते करमणुकीचे मोठं साधन असायचं. आणि खरं म्हणजे ती सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं पण काम असायचं. आणि आमचं आम्ही रावळ संस्थांचा मी एक वारस आहे. आणि आमचे पूर्वज, आमचं काम होतं की या सर्व गोष्टींना संरक्षण देणं, त्यांचं सर्व व्यवस्था करणं आणि त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना मदतीची जेव्हा आवश्यकता असेल तर तेव्हा आमचं परिवार तिथं उभं असायचं. आणि ती परंपरा, तेव्हापासूनची परंपरा आजपर्यंत रावळ संस्थांचा एक वारस म्हणून मी आजपर्यंत ती इथपर्यंत चालवतो आहे. खरंच सॅल्यूट आहे आपल्या या सगळ्या कार्याला. सोपं नाही आहे, फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे प्रायोजक तर मिळतात, पण खूपदा तुम्हाला पदरमोड करावी लागते, किंबहुना नेहमीच. हो. आमच्या बरोबर महाराष्ट्र पर्यटन विभाग, माननीय जयकुमार रावल हे पर्यटन मंत्री होते. त्या काळामध्ये 2016, 17, 18 पर्यंत आम्हाला पर्यटन विभागाने प्रायोजकत्व दिलं होतं आणि पर्यटन विभागाने तो महोत्सव तिथं आयोजित केला होता. आणि त्याच्यामध्ये आमचं सहकार्य त्याच्यामध्ये होतं. आणि तेवढे 3 वर्ष सोडले तर मग आम्ही स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या सहकार्याने, मित्रांच्या सहकार्याने आम्ही त्याच्यातनं याचं आर्थिक नियोजन करत असतो. आणि त्याला आम्ही, ती आमची खरं म्हणजे बघायला गेलं तर पॅशन आहे. आणि त्याला काय त्याला काय त्याची काय किंमत नसते, आणि मग ती पुढे ठेवायचं आहे. आणि एवढं मोठं असेल, एवढी मोठी धरोहर असेल, एवढी मोठी लिगेसी असेल तर ती जिवंत ठेवली पाहिजे. आणि ती आपली जबाबदारी या भावनेने आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये मग आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी तडजोड करत नाही. क्या बात आहे. म्हणजे पॅशन आणि दुसऱ्या बाजूला व्हिजन, आणि त्यामुळे हे मिशन तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आमचं सारंगखेडा हे आपण जर बघितलं असेल की तिथं रेल्वे नाही, तिथं आत्ता चांगले रोड झाले, तिथं दळणवळणाचं साधन नाही, लहान गाव, ग्रामीण भागाचा टच असलेलं एकदम गाव, आणि त्या छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं करणं, अख्ख्या देशाला तिथं आणणं, अख्ख्या जगाला त्याची माहिती होणं, हे अवघड काम होतं. आणि त्या करण्यामध्ये खरं म्हणजे मल्हार कम्युनिकेशनच्या आजच्या कार्यक्रमाला हा योगायोग आहे. परंतु आनंदजी आणि आम्ही याच्या अगोदर पण मला वाटतं 2015ला आम्ही सोबत काम केलेलं. बरं. हो. आणि त्यांनी सुद्धा 1 वर्ष आमच्या सोबत मल्हार कम्युनिकेशनने त्यावेळेस सुद्धा काम केलं होतं. आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही मल्हार बरोबर होतो. आणि आमच्या बरोबर असे असंख्य लोक आहेत, अनेक नेते आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आजही चेतक फेस्टिवलला सन्मानाने खरं म्हणजे त्याचा उल्लेख करत असतात. आणि अनेक अधिकारी आहेत, आत्ताचे प्रशासकीय अधिकारी आहेत, अनेक अधिकाऱ्यांनी इतकं त्याच्यामध्ये आम्हाला मोलाची मदत केली. खास करून उल्लेख करावा लागेल जयंत गायकवाड साहेब, जे आपले माजी महसूल आयुक्त नाशिक विभागाचे, माननीय राधाकृष्ण गमे साहेब, आत्ताचे आमचे आपलं IG असतील, आमच्या माननीय जिल्हाधिकारी असतील शेट्टी मॅडम, IG कराळे साहेब, आत्ताचे आमचे SP श्रावण दत्त साहेब, ह्या लोकांनी खूप असे उल्लेख करायला असे भरपूर असे अधिकारी आहेत, अनेक हात आहेत. आणि ह्या लोकांनी पाठिंबा दिला. माझे सहकारी मित्र आहेत, जे आमचे चेतक महोत्सव समिती आहे आमची एक, त्या समितीमध्ये काम करणारे अनेक माझे सहकारी आहेत. त्यांच्या सर्वांचा वाटा आहे. आणि याच्यातनं काय होतं की सारंगखेड्यासारख्या एका ग्रामीण भागामध्ये जी आर्थिक चक्र फिरतात, कारण अनेक लोकांना तिथं 1-2 वर्षाचं उत्पन्नाचं साधन मिळतं. त्यांचे अनेक लहान मोठे प्रोग्राम, अनेक लहान मोठे कार्यक्रम, कोणाचं लग्नाचा समारंभ होऊन जातो, कोणाचा आजारपणाचा खर्च त्याच्यातनं निघून जातो. आणि हे आर्थिक चक्र एका ग्रामीण परिसरामध्ये होत असेल तर ते खूप फार मोठं आहे. कारण आपण तिथं कारखाने उभे करू शकत नाही, त्यांना आपण काही देऊ शकत नाही. परंतु या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाच्या माध्यमातून लाखो लोकांना तिथं रोजगार मिळतो,
कोणाला डायरेक्ट मिळतो, कोणाला इनडायरेक्ट मिळतो. प्रत्यक्षरित्या प्रत्येकाची तिथं आर्थिक त्यांना साधनं मिळत असतात. आणि हा चेतक महोत्सवाचा एक फार मोठा खरं म्हणजे आपण त्याच्यातलं एक प्राप्ती आपण असं समजू शकतो. बरं, मग रावसाहेब मला एक सांगा, ज्या लँडवर 50 एकराची ती लँड जमीन, हो, मला वाटतं ती तुमची स्वमालकीची? हो, आमच्या स्वमालकीची ती जमीन आहे. अच्छा. आम्ही त्याच्यावर करतो आणि त्याच्यावर आम्ही आता काही पीक घेत नाही. ती फक्त चेतक महोत्सवासाठी राखीव असते. वा वा वा, म्हणजे काय केवढा त्याग आहे की तिथं पीक म्हणजे वास्तविक सुपीक जमीन असेल. हो, तापी खोऱ्याजवळची ती जमीन असल्यामुळं नदीच्या काठावर आणि असताना ती फक्त ती आरक्षित ठेवणं खरंच म्हणजे एक मोठा त्याग आहे अख्ख्या फॅमिलीचा तुमच्या. बरं, मग जनरेशन नेक्स्ट, कारण आता म्हणजे चेतक फेस्टिवल हे सिर्फ नामही काफी आहे असं झालेलं आहे, एक ब्रँड तयार झालेला आहे. मग ते ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळं ही जे जनरेशन नेक्स्ट आहे आपली पुढची तुमची सगळी, ते त्यांना याच्यापासून सगळा आनंद मिळतो किंवा त्यांना आवड आहे, ते इन्व्हॉल्व होतात या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये? कसं आहे की अश्वपालन आपण काही आपल्याला हेरिडिटी येते, रोगांची येते. बरोबर. जो ज्याच्याकडे अश्व आहे, ज्याला घोड्यांचं पालनाचा शौक आहे, अश्व शौकीन आहे, त्याच्या मुलांच्या त्यांच्या वारसांच्या रक्तामध्ये सुद्धा ते येतं. आणि म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. नक्की आपण याच्यावर अभ्यास केला तर त्याच्यात आपल्याला अनेक असे उदाहरणं मिळू शकतील. आणि त्या माध्यमातून आमची जी नेक्स्ट जनरेशन आहे, माझा पुतण्या आता प्रणवराज सिंह रावल म्हणून आहे, त्याला खूप आवड आहे आणि तो पण त्याच्यामध्ये माझ्यासारखंच, माझ्यापेक्षा जास्त किमान त्याच्यामध्ये तो पण सुद्धा याच्यात झोकून देत असतो. आणि आमचा संपूर्ण परिवार त्या काळात आमच्याबरोबर उभं राहून आम्ही ते पूर्ण आपल्या परिवाराची जबाबदारी आहे ह्या भावनेने, आणि हे सर्व आपल्या परिवाराचे सर्व पाहुणे आहेत आणि यांना आपला कुठला त्रास झाला नाही पाहिजे या भावनेने आम्ही ते काम करतो. आणि आमच्या पूर्वजांनी आमच्यावर सोपवलेली आजची जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडण्याचा आणि पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. वा वा वा, आदरातिथ्य अगत्यशीलता हा आपल्या परिवाराचा स्थायी भाव आहे आणि ते वेळोवेळी सगळ्या प्रसारमाध्यमातून ते येत असतं, ते चित्र उमटत असतं, त्याचं प्रतिबिंब उमटत असतं, लोक दखल घेतात. आणि म्हणून हे सगळी यशोगाथा ही जी आहे ही नक्कीच ही मान उंचावेल सगळ्यांची, खानदेशवासियांची अभिमान वाटेल अशी गोष्ट आपण करतो. आज आपल्याला मी अभिमानाने सांगू इच्छितो की सारंगखेडाचा चेतक महोत्सव हा या देशातील सर्वात मोठा अश्व महोत्सव म्हणून तो ओळखला जातो आहे. कारण आपण पुष्कर बघितलं, पुष्कर हा कॅमल फेस्टिवल आहे. किंवा काही जे देशामध्ये होत असतात ते सर्व पशूंचे मेळे आहेत, तिथं सर्व प्रकारचे. परंतु चेतक फेस्टिवल हा स्पेसिफाईड फक्त घोड्यांसाठी, अश्वांसाठी हा महोत्सव होत असतो. आणि याच्यामध्ये फक्त घोड्यांची खरेदी विक्री नाही होत, याच्यामध्ये तो आपल्याला सर्वांना आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये आम्ही हॉर्स शो घेतो. हॉर्स शो म्हणजे काय असतं की अश्वांची सौंदर्य स्पर्धा. क्या बात. म्हणजे जे सुंदर अश्व, चांगले मजबूत अश्व, आणि त्याचे सर्व आम्ही बाहेरच्या राज्यातनं मग राजस्थान असेल, पंजाब असतील, तिथले नामांकित असे जजेस बोलवतो आणि त्यांच्यामार्फत त्याचं परीक्षण केलं जातं आणि ती स्पर्धा आम्ही तिथं आयोजित करत असतो. मग त्याच्यामधनं लहान बच्चांपासून तर मोठ्या नर अश्वापर्यंतची तिथं स्पर्धा होत असते. तिथं 3 प्रजाती आहेत. आता आपल्या भारतामध्ये तर तशा 7 प्रजाती आहेत, परंतु त्याच्यातल्या 3 प्रजातींचे आम्ही तिथं स्पर्धा घेतो, सौंदर्य स्पर्धा घेतो. त्याच्यामध्ये मग काठीवाडी प्रजाती असेल, त्याच्यामध्ये नुकराजी, पंजाबमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचा अश्व येतो त्याच्या घेतो. आणि जो मारवाड हॉर्स आहे, मारवाडी प्रजातीचा अश्व, जो खरं म्हणजे वॉर हॉर्सेस, युद्धासाठी प्रसिद्ध असलेला अश्व म्हणून त्याची जगामध्ये ओळख आहे, त्याची इतिहासामध्ये नोंद आहे, अशा अश्वांची सुद्धा आम्ही तिथं स्पर्धा घेतो. आणि त्याच्यामध्ये घोड्यांच्या आम्ही नृत्य स्पर्धा घेतो. अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही घोड्यांची चालची रेस घेतो, की एका लकबमध्ये चाल चालतात आणि त्याची आम्ही रेस घेतो. आम्ही स्पीडमधली रेस घेतो, ज्याला गॅलप, ज्याला खुली आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांसाठी किंवा वेगवेगळ्या जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी आम्ही अश्वक्रीडा, इक्विस्टेरियन स्पोर्ट्स यांचं सुद्धा आयोजन करतो. आमच्या पहिल्या दिवसापासून तर 15 दिवसापर्यंत अनेक अश्वांच्या स्पर्धा आम्ही, अश्वांची म्हणजे भारतीय
म्हणजे पूर्ण राष्ट्रीय पातळीवरची आम्ही आश्वसंदर्भात ड्रॉइंग कॉम्पिटिशन घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की जम्मू काश्मीरपासून तर मद्रासपर्यंत आणि अहमदाबाद राजकोटपासून तर फार भुवनेश्वरपर्यंतचे पेंटिंग आमच्याकडे आले. आमच्याकडे बारामुल्लाची कलाकारांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्याच्यामध्ये सुद्धा 12-13 राज्यातले लोक त्या स्पर्धेमध्ये आमच्या सहभाग घ्यायचे आणि राष्ट्रीय पातळीवरचे अत्यंत मोठे असे कलाकार त्यांनी त्याच्यामध्ये घेतले आहेत, जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं चित्र आहे, फोटो आहेत. आणि त्यांनी जे चित्रित केलं ते मिलिंद बिचारे साहेब, ते एकदा आमचे स्पर्धक होते आणि ते आमच्या स्पर्धेचे विजेते सुद्धा होते. असे कलाकार सुद्धा आमच्या सारंगखेड्या, त्यांनी कधी सारंगखेडा बघितलं नाही, ऐकलं नाही, परंतु ते आमच्या स्पर्धेमध्ये आले, त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. ही सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाची देण आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं की ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यासाठी तुमची उत्कृष्ट आदर्श अशी लिडरशिप कारणीभूत आहे. म्हणजे क्रेडिट गोज टू यू. पण अर्थात आपली तुमची फॅमिली आहे, तुमची सगळी टीम आहे, सहकारी आहे, तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. पण जसं तुम्ही म्हणालात की चित्रकार वगैरे वगैरे सगळे लोक येतात, पण मग तसे कलाकार पण येतात चित्रपटसृष्टीचे. ते एक वेगळं असतं सगळं. ते जे सेलिब्रिटीज येतात त्यांचं मॅनेजमेंट करणं वेगळं. मग काय त्याचे काही तुमच्या आठवणीतले काही किस्से असतील ना, ते शेअर करा आमच्या. म्हणजे तसे अनेक किस्से आहेत. कारण अश्व, घोडा तुमच्या बाजूने महागडी गाडी गेली, तुम्ही लवकर बघणार नाही, परंतु एखादा सुंदर घोडा जर गेला तर तुम्ही 5 मिनिटं त्याच्याकडे बघणार, मागे वळून वळून बघणार. आणि याच्या प्रती एक आकर्षण आहे आमच्या या चेतक महोत्सवाबद्दल. मग जे राजकीय क्षेत्रातले असतील किंवा जे सेलिब्रिटीज आहेत, जे सिनेसृष्टीत असतील, TV सिरियल असतील किंवा वेगवेगळ्या सेलिब्रिटीज आहेत, त्यांना त्याच्याबद्दल प्रचंड असं आकर्षण आहे. आणि आपण जर बघितलं असेल, महाभारत सिरियल आहे, टिपू सुलतान सिरियल होती, किंवा अनेक पिक्चर जे आपले अनेक सिनेमे आहेत, त्याच्यामध्ये शोलेपासून तर अनेक, त्याच्यामध्ये सारंगखेड्यातल्या अश्व बाजारातल्या अश्व जे आहेत त्यांनी मग त्याच्यामध्ये सहभाग घेतला. आता त्यांच्यामध्ये आमचे प्रकाश पप्पू वर्मा, जे फिल्म इंडस्ट्रीला घोडे पुरवायचे, ते सारंगखेड्यावरनं अश्व खरेदी करायचे. आणि आमच्या या सारंगखेड्यातले अश्व ते सुद्धा त्यांनी अनेक यांचे पिक्चर आपल्या TV सिरियलमध्ये आपल्याला बघायला मिळतील. मी आपल्याला सांगतो की असे अनेक सेलिब्रिटीजने तिथं भेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये एकदा तर आम्ही कादर खान आणि त्यांचे चिरंजीव आले होते, आम्हाला माहीतच नाही. ते त्या अश्व बाजारामध्ये फिरत होते, त्यांचे चिरंजीव मला भेटले. अरे पप्पा तो अभी गए. म्हणजे ते कुठं आले, ते येऊन गेले, त्यांनी कुठं पाहिलं नाही, त्यांनी फक्त घोडे बघण्याचा आनंद घेतला. फारुख शाह ते तर कायम 2-3 वर्ष सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये येत होते. अनेक सेलिब्रिटीज, सलमान खान यांना सुद्धा सारंगखेड्याचं एक आकर्षण आहे, परंतु ते येऊ शकत नाही. अनेक प्रश्न आहेत, त्यांची व्यवस्था असेल, त्यांचं व्यस्त शेड्यूल असेल किंवा सिक्युरिटी विषय असतील, आणि त्याच्यामुळे ते बरेचशा लोकांना त्याचं आकर्षण आहे. परंतु इतके सेलिब्रिटीज येतात आमच्या मंचावर. आमचा चेतक महोत्सव जिथं आम्ही घोड्यांच्या स्पर्धा घेत असतो, तिथं आमचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तिथं आम्ही भारतातले नामांकित कलाकारांना बोलवतो, त्यांच्या तिथं प्रेझेंटेशन होतं आणि लोकांना त्यांच्या माध्यमातून एक त्यांची आम्ही चांगली करत असतो. मग त्याच्यामध्ये चला वायुदेचे कलाकार असतील, असे अनेक TV सिरियलचे छोटे मोठे अनेक कार्य तिथं. सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर असेल, सिने अभिनेत्री नीलम शिर्के असेल, आत्ताच्या अनेक अभिनेत्रीसुद्धा तिथं आलेल्या आहेत. आणि मागे आपण बघितलं तर अर्चना पुरण सिंग असेल, त्यांची पूर्ण टीम ते सुद्धा तिथं त्याच्यामध्ये येऊन गेले. पिक्चर अनेक सिनेकलावान तिथं येतात. कधी ज्ञात होतं, कधी त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांचे सर्व मळदास वगैरे ठेवत असतो, ते वेगळा विषय आहे. आणि जे काही येऊन जातात आणि जे आपलं खरं म्हणजे त्यांना ते लपवायचं असतं, कारण त्यांना त्याच्यामध्ये जायचं असतं, म्हणून ते कोणाला सांगत नाही. कळत नकळत ते नंतर लक्षात येत असतं. असे अनेक कलाकार, अनेक किस्से आहेत की ते सारंगखेड्यामध्ये. खरं म्हणजे आपण जर सारंगखेड्याला आलो तर आपल्याला तुम्हाला वेगळं तिथं एकदम असं ऑपोजिट चित्र बघायला मिळेल. आपण शहरामध्ये गाड्यांच्या मागे पडतो,
परंतु जे महागड्या गाड्या आहेत, 2-2 कोटीच्या गाड्या, 50-50 लाखाची गाडी, 1-1 कोटीच्या गाड्या, तिथं 4-4 दिवस त्यांच्यावर एवढी धूळ असते आणि ते लोक घोड्यांमागे फिरतायत. खरोखर चित्र या सारंगखेड्याच्या विरोधाभास आहे. हे चित्र तुम्हाला सारंगखेड्यामध्ये, सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवामध्ये बघायला मिळतं. तिथं आपल्याला खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की 50,000पासून तर 5 करोड रुपयापर्यंतचा घोडा तिथं येत असतो आणि इतके सुंदर, इतके चकचकीत, त्यांच्या देखरेखीसाठी हजारो रुपये रोज खर्च करणारे, 10-15 हजार रुपये रोज एका घोड्यावर खर्च करणारे तिथं मालक येतात आणि ते घोडे येत असतात. त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांचा रुबाब आणि आपण त्यांचं सर्व जर बघितलं तर आपलं मन खरं म्हणजे प्रसन्न होतं. हो, आणि मग तेच बघण्यासाठी एवढे तिथं कमीत कमी 13 ते 17 लाखापर्यंतचे लोक तिथं येत असतात. 15 ते 17 राज्यातनं तिथं येतात. राजस्थान असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, हिमाचल प्रदेश असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरला, महाराष्ट्र, तेलंगणा आणि वेगवेगळ्या राज्यातले लोक तिथं इतके येतात, तिथं राहतात, तिथं ते बघतात, घोडे विकतात, घोडे खरेदी करतात, घोडे बघायला येतात आणि ते एक वेगळं विश्व आहे आणि त्याचं खरं म्हणजे आपण सर्वांनी एकदा तरी भेट देऊन त्याचा आनंद घेतला पाहिजे. नक्कीच. तर पण म्हणजे साधारणतः तुम्ही राज्यांची काही नावं घेतलीत, पण मग घोड्यांची यंदाच्या वर्षी किती संख्या होती जवळपास? यंदाच्या वर्षी जवळपास 2800 ते 3,000च्या पण वर असेल. 3,000च्या पण वर तिथं खरं म्हणजे घोडे आलेले होते आणि एकाच छताखाली एका म्हणजे लहानपासून तर मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या रंगाचे 3-4 प्रजातीचे अश्व आपल्याला तिथं बघायला मिळतात. आपण तिथं बघितलं तर तिथं वेगळं असं मन भरावून जातं. माणसं तिथं हरकून जातात आणि ते आपले ते घोडे निखारत असतात. घोडे नाचणारे घोडे बघतात, पळणारे घोडे बघतात आणि ते वेगळं एकदम थ्रिलिंग असं विश्व आहे. घोड्यांची रेस, घोडा बुलेट बरोबर धावतो तिथे. बरं. बुलेट आणि घोड्याची रेस असते. क्या बात. हो, स्कॉर्पिओ आणि घोड्याची रेस होते तिथं, घोड्यांची रेस होते आणि तिथं वेगवेगळ्या घोड्यांच्या अशा कलाकारी स्टंट्स. त्याच्यावर कुणी घोड्यावर उभं राहून घोडा चालवतोय, कुणी उलटं बसून घोडा चालवतोय, कुणी घोड्यावर उतरून परत घोड्यावर बसून घोडा चालवतोय. असे वेगवेगळे स्टंट्स करणारे सुद्धा तिथं पूर्ण देशातनं येत असतात आणि आपले स्टंट्ससुद्धा तिथं दाखवत असतात. बरं, मग ह्या सगळ्या मॅनेजमेंटसाठी आता तुम्ही लीडरशिप करतात तर किती मॅनपॉवर लागते, काही अंदाज? खरं म्हणजे आपण मला सांगितलं पण हे माझ्या एकट्याचं श्रेय नाही. याच्यामागे अनेक लोक आहेत. बरं. काही पाठीमागे आहेत, काही सोबत आहेत आणि अशा अनेक आमच्या लोकांच्या टीम आम्ही सोबत काम करतो आणि म्हणून त्याला चेतक महोत्सवाला खरं म्हणजे नाव होतं आहे, मोठं होतं आहे. आणि आम्ही जवळपास आमची 100 लोकांची टीम आहे. वा. आणि आम्ही 100 लोकांचं आमचं वेगवेगळ्या अनुभवी लोक असतील, काही तरुण अनुभवी आहेत, काही तरुण आहेत आणि ते काम करतात. आम्ही काही मॅनेजमेंटची मुलं त्याच्यामध्ये घेत असतो 1 महिन्यासाठी. त्याच्यामध्ये ते मॅनेजमेंट आमचे ते इव्हेंट मॅनेजमेंटला पण सुद्धा ते मदत करतात आणि आम्ही ते वेगवेगळ्या कॉलेजमधनं बोलवतो आणि ते तिथं ते आमच्या जो महोत्सव होतो त्याच्यामध्ये ते आम्हाला मदत करतात आणि त्यांनाही शिकायला मिळतं. प्रॅक्टिकलचा भाग आहे. क्या बात. नक्कीच. तर मित्रांनो, यशाचं जर चांदण आपल्याला गवसायचं असेल, यशोगाथा जर लिहायची असेल सुवर्ण अक्षरांनी, तर असं काम हे रचनात्मक स्वरूपाचं उभं राहिलं पाहिजे की जे आपल्या आजचे गेस्ट असलेले जयपाल सिंह रावल आणि त्यांच्या सगळ्या टीमने केलेलं आहे. टीमवर्क आहे, ते नियोजनबद्ध आहे, सूत्रबद्ध आहे. असं म्हणतात की योजना आखताना भान ठेवा आणि योजना राबवताना मात्र बेभान व्हा, जे सांगून ठेवलेले ज्या उक्तीप्रमाणे त्यांचं सगळं काम चालू आहे. सर, पुन्हा आपल्या कार्याला आमचा सॅल्यूट आहे. आपण आलात आणि आमच्या संवाद कट्ट्यावर चेतक फेस्टिवल एक पॅशन आणि ज्याच्यामुळे ही यशोगाथा, ही सक्सेस स्टोरी सगळी लिहिलेली गेलेली आणि तापी खोऱ्यातलं आणि सारंगखेड्यातलं की ज्याची छोटेखानी खेडेगाव आहे, त्याचं नाव अख्ख्या जगाच्या पाठीवर घेतलं जातं. हॉर्स फेस्टिवल म्हटलं की ते सारंगखेडा. आपण मगाशी उल्लेख केला की भव्य असतं पण ते ओल्डेस्ट पण आहे आणि मॅन बिहाइंड यू दिस सक्सेस ते तुमचं नाव घेतलं जातं, कारण सूत्रधार कॅप्टन ऑफ द शिप तुम्ही आहात.
तर तुम्ही आज आमच्या संवाद कट्ट्यावर आलात आणि छान गप्पा आणि ही सगळी जर्नी तुम्ही थोडक्यात आमच्यासमोर मांडलेली आहे. नक्की प्रत्येकाला हा जो वसा आणि वारसा आहे, हे वैभव आहे, ही ऐतिहासिक सांस्कृतिक धरोहर जी आहे आणि ज्या पॅशनमुळे ती आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे, तर आम्ही सगळेच येऊ. मी वैयक्तिक त्याचा साक्षीदार आहे. पण आत्ता अलीकडच्या काळात ह्या सगळ्या आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सने, सगळ्या रसिक मित्रांनी, स्त्रियांनीसुद्धा, कारण स्त्रिया पण मोठ्या संख्येने येतात आपल्याकडे, असं काहीच नाही, कारण सुरक्षित त्याची हमी तुम्ही देतात सगळ्यांना, नाही का? तर मी सगळ्यांना अपील करेल या निमित्ताने की आपण या वेगळ्या अशा पद्धतीने जी काही यशोगाथा लिहिली गेली आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या सगळ्या 15 दिवसात केव्हा तरी आपण हजेरी लावूया. आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने साधारणतः डिसेंबर महिन्यात वगैरे दरवर्षात ती 15 दिवसांची यात्रा होत असते. सर, आपण आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि फार छान असं सगळी जर्नी तुम्ही मांडलेली आहे. तुमच्या सगळ्या या पुढच्या प्रवासासाठी आमच्या टीमच्या वतीने, मल्हार कम्युनिकेशन्सच्या वतीने मी मनापासून शुभयश चिंततो, शुभकामना करतो. ऑल द बेस्ट आणि कट्ट्यावर आल्याबद्दल धन्यवाद. आणि या वर्षी येणाऱ्या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. मल्हार कम्युनिकेशनच्या माध्यमातून हॉबी डुबी डू हे जे आपण सुरू केलेलं आहे, खरं म्हणजे आमच्यासारख्या लोकांना व्यक्त होण्यासाठी किंवा एखाद्या पॅशनेट माणसाला खरं म्हणजे तुम्ही सन्मान देतायत आणि त्याला समाजापुढे आणतायत किंवा त्याच्या भावना प्रकट होत आहेत, म्हणून खरं म्हणजे खूप चांगला उपक्रम आहे. ह्या उपक्रमाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि हे असंच चालू राहावं, कारण अनेक पॅशनेट लोक आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपल्या माध्यमातून मिळतो. फार फार आभार आपले. धन्यवाद.